सर्व अभियोग्यताधारकांना जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओच्याद्वारे शिक्षक भरती विलंब होण्याचे कारण आणि शिक्षक भरती कधी सुरू होईल हे पाहणार आहोत। तरी यापूर्वी जर आपण अजूनही या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करा। त्या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि सर्व अभियोग्यताधारकांना ज्याची उत्सुकता लागलेली आहे अशा अभियोग्यताधारकापर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं की आपली असणारी जी काही भरती प्रक्रिया आहे ती रखडली का होती आणि याच्या मागचं कारण काय होतं। तर सर्वात अगोदर भरती प्रक्रिया रखडण्याचं कारण म्हणजे की ज्यावेळेस आपली अचानकपणे काही कमी अल्पमुदतीच्या कालावधीमध्ये परीक्षा राबवण्यात आली, अनाऊन्स करण्यात आली आणि आपली त्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आली। परंतु ही परीक्षा जरी घाईगडबडीमध्ये झालेली असेल तरी मला असं वाटतं की या परीक्षेमध्ये काही त्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत, परंतु या भरती प्रक्रियेमध्ये कुठेही गैरव्यवहार आपल्याला आढळून आलेला नाही आहे। दुसरी गोष्ट, या भरती प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिंदू नामावली त्या ठिकाणी अपडेट होणं गरजेचं असतं आणि ही बिंदू नामावली अपडेट होत असताना त्या ठिकाणी बिंदू नामावलीमध्ये अनेक चुका होत्या। मूळ जे नियुक्तीचे सेवा आदेश असतात त्या सेवा आदेशामध्ये जे जुने शिक्षक जॉईन आहेत त्यांचा नियुक्तीचा प्रवर्ग त्या ठिकाणी चेंज करण्यात आलेला होता। त्यामुळं अनेक भरती प्रक्रिया होत असताना ओपन आणि EWS या प्रवर्गाच्या जागा त्या ठिकाणी दिसून येत नव्हत्या। म्हणजेच त्या ठिकाणी ओपन आणि EWS जागेवरती अतिक्रमण झालेलं होतं आणि या ठिकाणी ज्यावेळेस अभियोग्यताधारकांमधून याचा पाठपुरावा करण्यात आला त्यावेळेस माननीय शिक्षण मंत्री यांनी त्या ठिकाणी तातडीचे आदेश देऊन हा ओपन आणि EWS प्रवर्गावरती होणारा अन्याय मी खपवून घेणार नाही, तो तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात यावा अशी त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आणि या प्रक्रियेतून बराचसा वेळ गेला आणि ही प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करत असताना मित्रांनो त्या ठिकाणी अनेक चुका होत्या। काही असणाऱ्या सेवानियुक्ती आदेशामध्ये जे असे काही शिक्षक होते की ज्यांचा प्रवर्ग कुठला हा त्या ठिकाणी रेकॉर्ड त्या ठिकाणी सापडत नव्हतं, त्या ठिकाणी काही रेकॉर्ड गहाळ झालेलं होतं आणि यामुळं त्या ठिकाणी त्या शिक्षकांचे प्रवर्ग बदलून त्या ठिकाणी ओपन आणि EWSच्या जागा रिलीज करण्याचं काम शिक्षण मंत्री महोदयांनी केलेलं आहे। त्यानंतर बघा, शिक्षण मंत्री महोदय अजूनही या गोष्टीवरती ठाम आहेत। तुम्ही त्यांचे प्रत्येक स्टेटमेंट बघा, प्रत्येक स्टेटमेंटमध्ये ते असं म्हणताय की मी 30,000 जागा भरणार आहे। मित्रांनो, खरोखरच ही जर भरती 30,000ची होणार असेल तर इतिहासामधली खरोखर त्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये मोठी भरती असणार आहे। आणि ज्यावेळेस मी आतापर्यंतच्या शिक्षक भरती प्रक्रिया पाहत आलेलो आहे त्या भरती प्रक्रियांमध्ये कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वन टाईम जागा भरण्यात आलेल्या नाही आहेत। त्यामध्ये अनेक त्या ठिकाणी त्रुटी होत्या, काही भरती प्रक्रियांमध्ये त्या ठिकाणी गैरव्यवहार झालेले होते आणि त्या ठिकाणी जे काही अपात्र शिक्षक होते, ज्यांची त्या ठिकाणी पात्रता नव्हती, असे त्या ठिकाणी शिक्षक म्हणून जॉईन झालेले होते। परंतु या वेळेच्या 22-23च्या भरती प्रक्रियेमध्ये असं काही दिसून येणार नाही। मुलांनो आणि माझ्या मित्रांनो, त्या ठिकाणी मी तुम्हाला हे निश्चितपणे सांगू इच्छितो की मुळातच तुम्ही जवळपास 10 महिने परीक्षा देऊन त्या ठिकाणी वेट करत आहात, परंतु त्या ठिकाणी टाईम इज मनी आणि त्या ठिकाणी जर तुमच्याकडं थोडासा जर पेशन्स असेल तर मित्रांनो अवघ्या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी आपल्या भरती प्रक्रियेला हिरवा झेंडा मिळणार आहे। त्यामुळं अजून जास्त उशीर लागणार नाही। याचं कारण काय तर मित्रांनो बघा, सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी बिंदू नामावली दुरुस्त करण्यात आली, त्याबद्दल खरोखरच त्या ठिकाणी ओपन आणि EWS तर्फे आपण असणारे जे शिक्षण मंत्री महोदय आहेत त्यांचे त्या ठिकाणी आभारी आहोत। आणि यानंतर मग पाठीमागं काही थोड्या दिवसापूर्वीच आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा 6वा टप्पा त्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि या 6व्या टप्प्यामध्ये
परत बघा, जे काही 22 तारखे 2022मध्ये ज्या शिक्षकांनी बदली अर्ज केलेले होते आणि काहींनी केलेले नव्हते, तर अशा सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदलीने येण्यासाठी अर्ज करण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. यामुळं निश्चितच जरी शिक्षण मंत्री महोदय यांनी सांगितलेलं असेल की 5 डिसेंबरला त्या ठिकाणी पोर्टल सुरू केलं जाईल, परंतु 5 तारखेला नव्हे, परंतु येणाऱ्या 15 दिवसामध्ये माझा एक अंदाज असा आहे, येणाऱ्या 15 दिवसामध्ये आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि उरलेल्या काही दिवसांमध्ये साधारणतः त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी जे आहेत झेडपींचे, त्यांनी त्या ठिकाणी एक पत्रक इश्यू केलेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये तुमची आंतरजिल्हा बदली झाल्याच्या नंतर तात्काळ त्या ठिकाणी काही बिंदू त्या ठिकाणी कमी होतील किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये बिंदू त्या ठिकाणी प्लस मायनस होणार आहेत, ते बिंदू त्या ठिकाणी तात्काळ अपडेट करण्याचे त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. आणि एकदा का बिंदू नामावली त्या ठिकाणी अपडेट झाली की मित्रांनो, येणाऱ्या त्याला एक 15 दिवसाचा कालावधी आपण समजूया आणि त्याच्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी पवित्र पोर्टल, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, ते पवित्र पोर्टल त्या ठिकाणी सर्व अभियोग्यताधारकांसाठी प्रिफरन्स जनरेट करण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितपणे खुलं होणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व अभियोग्यताधारकांमध्ये जो काही रोष आहे तो रोष किंवा त्या ठिकाणी निश्चितपणे कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे. आता याच्यामध्ये ही जी भरती प्रक्रिया आहे त्याला वेग मिळताना दिसून येत आहे आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक असणारे जे काही आमदार महोदय आहेत, आमदार महोदय देखील त्या ठिकाणी प्रश्नावली असतील, तारांकित प्रश्न असतील, अतारांकित प्रश्न असतील किंवा त्या ठिकाणी लक्षवेधी असेल, त्या ठिकाणी यामधून त्या आपणा असलेल्या शिक्षण मंत्री महोदयांना त्या ठिकाणी हे प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी याचे सविस्तर उत्तरं पाहायला मिळणार आहेत आणि येणाऱ्या जानेवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये आपली असणारी भरती प्रक्रिया इनिशिएट होणार आहे. तर त्या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही असं कुणालाही एकदम खालच्या पातळीवरती जाऊन ट्रोल करू नये किंवा त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलू नये, कारण आपण उद्याचे भावी शिक्षक आहात अशी मला त्या ठिकाणी तुम्हाला विनंती करायची आहे. आपले जे असणारे माननीय शिक्षण मंत्री महोदय आहेत, यांचं खरोखरच त्या ठिकाणी आपल्याला कौतुक करावं लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जरी त्यांच्याबद्दल रोष असेल तरी आतापर्यंतची सर्वात मोठी भरती त्या ठिकाणी होत आहे आणि नियमाने करत आहेत ते. काही त्या ठिकाणी हे बघा, शिक्षण मंत्री महोदय एक राजकीय आहेत, सगळ्यांना माहिती आहे, आणि राजकीय कुठला तरी लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून या असणाऱ्या खात्याचं काम पाहत असतो. तसं काही त्याला ते मंत्रीपद मिळण्यासाठी त्याने काही एखादा शिक्षण भरती प्रक्रियेतून घेतलेला डिप्लोमा, डिग्री वगैरे अशी काही अट नसते. ज्यावेळेस ते मंत्री महोदय म्हणून काम पाहत असतात त्यावेळेस ते काम पाहत असताना त्यांना ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. बऱ्याचदा जे असणारे अधिकारी असतात, हे अधिकारी त्यांना काही गोष्टी सांगत असतात आणि त्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत, कोणत्या बरोबर आहेत, हे त्यांना पटवून दिलं जातं आणि त्याच्यावरती शिक्षण मंत्री महोदय त्या ठिकाणी ॲक्शन घेत असतात. मला सांगायचं हे आहे की त्या ठिकाणी काही NCT नॉर्म्सनुसार त्या ठिकाणी गोष्टी घडत नाहीत आहेत. याला बऱ्याच ठिकाणी आपण विरोध होताना पण पाहत आहोत, परंतु जे काही होत आहे त्याला मी तर काही समर्थन देणार नाही, परंतु या असणाऱ्या गोष्टी नियमाने झाल्या पाहिजेत याला आपण त्या ठिकाणी निश्चितपणे समर्थन करूया. त्याच्यानंतर जर खरोखरच जर तुमचा एखादा असा मुद्दा असेल की नाही, हा मुद्द्याप्रमाणे त्या ठिकाणी विषय शिक्षण मंत्र्यापर्यंत गेला पाहिजे, समाजामध्ये पोहोचला पाहिजे, अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचला असेल, तुमचा जर रास्त विषय असेल तर तो तुमचा विषय माझ्या असणाऱ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती मला निश्चितपणे पाठवा.